विद्यार्थी मित्रांनो, हीट या चॅप्टरमध्ये आपण लॅटेंट हीट बघत आहोत. त्यासाठी एक ऍक्टिव्हिटी आपण पाहिली होती की त्या ऍक्टिव्हिटीमध्ये बर्फ घेतला होता बीकरमध्ये, थर्मोमीटर 0 डिग्री तापमान दाखवते आणि त्या बीकरला हीट केल्यानंतर काय चेंजेस होतात ते आपण पाहिले. आणि प्रत्येक मिनिटाला टेम्परेचरमध्ये किती बदल होतो याचा एक आपण ग्राफ काढला होता. टाइम वर्सेस टेम्परेचर. हा टाइम मिनिट्स मध्ये आणि टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये. तर यामध्ये असं सगळं लक्षात आलं आपल्याला की जेव्हा सुरुवातीला स्टार्टिंगला जो बर्फ होता तेव्हा 0 डिग्री तापमान होतं. 0 डिग्री. त्यानंतर पहिले 4 मिनिट जेव्हा आपण पाहतो, 4 ते 4.5 मिनिट पर्यंत टेम्परेचर 0 दाखवतो. उष्णता तर चालू आहे, हीट चालू आहे. एबी ही लाईन काय सांगते की ही लाईन 0 डिग्रीला पहिले 4 मिनिट 0 डिग्री तापमान दाखवतो. हीट चालू आहे. तर काय होत आहे त्यावेळेस उष्णता पदार्थ हा शोषून घेत आहे. आईस हा हीट शोषून घेत आहे. ती हीट त्याला स्टेट बदलण्यासाठी लागते, सॉलिड टू लिक्विड. तेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट राहते, ते म्हणजे 0 डिग्री. त्या टेम्परेचरला आपण म्हणतो मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट इज द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच सॉलिड कन्वर्टेड इनटू लिक्विड स्टेट. आणि त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला 0 डिग्रीला 4 ते 4.25 मिनिटापर्यंत बर्फ काय करतो, हीट शोषून घेतो. कधीपर्यंत शोषून घेतो हीट? जोपर्यंत बर्फाचे पाणी होणार नाही पूर्णपणे तोपर्यंत तो हीट ऍब्सॉर्ब करतो, तोपर्यंत टेम्परेचर कॉन्स्टंट राहते. त्या हीटला लॅटेंट हीट म्हणतात. लॅटेंट हीट कधी वापरली जाते? जेव्हा एखादा पदार्थ स्टेट बदलतो, सॉलिडचा लिक्विडमध्ये, लिक्विडचा गॅसमध्ये, गॅसचा लिक्विडमध्ये किंवा लिक्विडचा सॉलिडमध्ये, तेव्हा लॅटेंट हीट लागत असते. एखाद्या पदार्थाला एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाण्यासाठी तो हीट ऍब्सॉर्ब करतो किंवा इव्हॉल्व रिलीज करतो. त्या हीटला आपण लॅटेंट हीट म्हणत असतो. लॅटेंट हीटचे अनेक टाइप्स आहेत. कोणती स्टेट कशात बदलत आहे त्याच्यावर. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. तर त्यापैकी आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन पाहिजे. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. फ्युजन म्हणजे मेल्टिंग. म्हणजे यामध्ये कोणती स्टेट बदलते? सॉलिड टू लिक्विड स्टेट. एखादा पदार्थ सॉलिड टू लिक्विड स्टेट मध्ये जात असताना तेच ऍक्टिव्हिटी मध्ये तेच पाहिलं की आपण सॉलिड म्हणजे बर्फ घेतला, बर्फाला हीट केलं. पहिले 4-4.25 मिनिट टेम्परेचर 0 डिग्रीच होतं, तरी हीट चालू आहे, हीट ऍब्सॉर्ब होत आहे. तेव्हा सॉलिड हा लिक्विड मध्ये जात आहे. मग सॉलिड हा लिक्विड मध्ये कन्वर्ट होत असताना जी हीट शोषून घेतो त्या हीटला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतात. द अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब्ड बाय अ सॉलिड टू कन्वर्ट इनटू लिक्विड स्टेट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, दॅट इज कॉल्ड लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ही जनरल व्याख्या झाली की यामध्ये सॉलिड आपण किती घेऊ शकतो, सॉलिडचं प्रमाण. त्या सॉलिडला लिक्विडमध्ये येण्यासाठी जेवढी हीट लागते ती म्हणजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. पण एक ठराविक व्हॅल्यू काढायची असेल तर त्यासाठी स्पेसिफिक लॅटेंट हीट घेतात. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ही कशासाठी की प्रत्येक पदार्थासाठी ठराविक लॅटेंट हीट काढायची असेल तर त्या पदार्थाचं मास ठराविक घ्यावं लागतं. आता आपण जी लॅटेंट हीट काढली यामध्ये आपण आईस किती पण घ्यावं, मास किती घ्या त्याच्यानुसार आपल्याला काढता येईल. पण ठराविक किमती काढायची असेल तर आता आपण लॅटेंट हीट काढत असताना तो जो सॉलिड आहे तो युनिट मास मध्ये घेऊया. म्हणजे 1 ग्रॅम बर्फाला सॉलिडचं लिक्विड मध्ये येण्यासाठी किती हीट लागते त्याला आपण स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. म्हणजे त्यामध्ये व्हॅल्यू फिक्स राहतात. मास किती घेणार? 1 ग्रॅम फिक्स आहे. त्यामुळे 1 ग्रॅमला बर्फाला किती लागते ही व्हॅल्यू ठरलेली राहते. मग 1 ग्रॅम वरून आपण 5 ग्रॅमला किती लागेल हे काढू शकतो, 10 ग्रॅमला किती काढू शकतो, ही व्हॅल्यू आपण काढू शकतो. त्यासाठी युनिट माससाठी आपण व्हॅल्यू काढतो.
म्हणून स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन हे कोणासाठी आहे? युनिट मास. डेफिनेशन असं सांगता येईल आपल्याला, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन मीन्स द अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय युनिट मास ऑफ सॉलिड. या ठिकाणी सॉलिड किती घ्यावं लागतं? युनिट मास ऑफ सॉलिड. या टेम्परेचर मध्ये तोच फरक आहे. या ठिकाणी आपण किती मास घेऊ शकतो, पण स्पेसिफिक काढायचं असेल तर त्यासाठी युनिट मास ऑफ सॉलिड घ्या. अजून एक लक्षात घ्या, अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय युनिट मास ऑफ सॉलिड टू कन्वर्ट इनटू लिक्विड फेज ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज नोन ॲज स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. असं आपल्याला सांगतात. अमाउंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब बाय amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of solid to convert into liquid phase is known as specific latent heat of fusion. आणि प्रत्येक पदार्थाची व्हॅल्यू ठरलेली असते, कारण त्याच्यामध्ये मास हे ठरलेला असतो 1 ग्रॅम, त्यामुळे त्याची व्हॅल्यू पण ठरलेली असते. सॉलिड कोणताही असेल वेगवेगळ्या पद्धतीने. मग ही लॅटेंट हीट एनर्जी आपल्याला ग्राफवरून सांगता येते. AB हा जो कर्व दाखवत आहे, AB ही जी लाईन दाखवत आहे, इट इंडिकेट्स द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. तर त्यावेळेस टाइम किती लागत आहे? 0 ते 4.25 मिनिट आपल्याला बर्फाचं पाणी होण्यासाठी एवढा वेळ लागेल. आणि जेव्हा बर्फाचं पूर्णपणे पाणी होईल, आइस इज कन्वर्टेड इनटू वॉटर, तेव्हा काय होईल? परत उष्णता द्या. आता टेम्परेचर वाढत जाईल. पहा टेम्परेचर मध्ये बघा 0, 10, 20 डिग्री मध्ये वाढत जाईल. तर 4 मिनिटांनंतर हा आता सॉलिड हा लिक्विड मध्ये गेला आणि अशा पद्धतीनं बीसी जो आहे, हा जो बीसी ग्राफ आहे, या ठिकाणी लिक्विड हा हीट होत आहे. आईसचं पाण्यामध्ये रूपांतर झालं 4.25 मिनिटात. तेव्हा या समजा 4 मिनिटापासून ते सी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी 20 मिनिटापर्यंत 4 ते 20 मिनिट पाणी काय करेल? गरम होईल आणि तेव्हा टेम्परेचर वाढत जाईल. पहा समजा 6 मिनिटाला 10 डिग्री लागली, 8 मिनिटाला 20 डिग्री, 10 मिनिटाला 30 डिग्री, 16 मिनिटाला 60 डिग्री. अशा पद्धतीनं जसं जसं वेळ जाईल तसं तसं टेम्परेचर वाढत चाललंय. कधीपर्यंत वाढत जाईल? सी पॉइंट पर्यंत 100 डिग्री पर्यंत ही प्रक्रिया चालू होते. उष्णता चालू आहे आणि टेम्परेचर ही थर्मामीटर मध्ये वाढत आहे. या वेळेमध्ये 4 ते 20 मिनिटांमध्ये पाणी गरम होत आहे, पाणी उकळायला लागते आणि 100 डिग्रीला पाणी बॉईल होत राहायला. 100 डिग्रीला पाणी बॉईल व्हायला सुरुवात होते, तेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट राहते 100. म्हणून पुढची जी लाईन आहे सी टू डी, यामध्ये टेम्परेचर 100च राहिलं. 20 मिनिटापासून ते 28 मिनिटापर्यंत पुन्हा थर्मामीटर मध्ये 100 डिग्री तापमान. या ठिकाणी किती डिग्री दाखवलं? 100 डिग्री. आता हीट तर चालू आहे, मग थर्मामीटर मध्ये 100 डिग्रीच का? कारण परत इथं या ठिकाणी स्टेट बदलत आहे. आता या ठिकाणी लिक्विडचं गॅस होत आहे. एबी या ठिकाणी काय झालं? सॉलिडचं लिक्विड झालं आणि बीसी हा पूर्ण लिक्विड होता, लिक्विड गरम झाला. आता लिक्विडचं गॅस होत आहे, स्टेट बदलत आहे. जेव्हा केव्हा स्टेट बदलते तेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. तर या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट 100 डिग्रीला. आता 100 डिग्रीला या ठिकाणी हा लिक्विड गॅस मध्ये रूपांतर व्हायला आहे. त्या टेम्परेचरला, कॉन्स्टंट टेम्परेचरला आपण बॉइलिंग पॉइंट होतो. काय म्हणणार? बॉइलिंग पॉइंट. The constant temperature at which liquid is converted into gaseous state is known as boiling point. तर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री आहे. या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट राहील आणि जसं जसं हीट करू आपण टेम्परेचर 100 डिग्री दाखवेल. उष्णता तर ऍब्सॉर्ब होत आहे, पण तिथं स्टेट बदलत आहे. लिक्विडचं गॅस, पाण्याची वाफ तयार व्हायला. मग पाण्याची वाफ होत असताना तेव्हा किती तो हीट शोषून घ्यायला, त्या हीटला आपण लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणणार. काय म्हणणार? लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. वेपरायझेशन काय म्हणतं? कारण या ठिकाणी स्टेट बदलत आहे. या ठिकाणी लिक्विडचं गॅस मध्ये रूपांतर, लिक्विड इज कन्वर्टेड टू गॅस, या प्रोसेसला आपण वेपरायझेशन म्हणतो.
आणि कोणत्या टेम्परेचरला हे वेपरायझेशन होते? ॲट बॉइलिंग पॉईंट, कॉन्स्टंट टेम्परेचरला. आणि ते होत असताना अमाऊंट ऑफ हीट किती शोषून घेत आहे ती लॅटेंट, त्याला आपण लॅटेंट म्हणतो. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय लिक्विड टू कन्वर्ट इनटू अ gaseous state at constant temperature is called as latent heat of vaporization. तर वेपरायझेशन मध्ये लिक्विड हा गॅस मध्ये रूपांतर होण्यासाठी किती हीट शोषून घेतो त्या हीटला आपण लॅटेंट हीट म्हणतो. मग यामध्ये आपण रफली लिक्विड किती घेतला होता, पण ठराविक जर घेतला, युनिट मास घेतलं, 1 ग्रॅम घेतलं, तर तेव्हा व्हॅल्यू फिक्स येते. त्यासाठी त्याला त्या व्हॅल्यूला स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन या दोन डेफिनेशन मध्ये फरक तोच की आता आपण युनिट मास ऑफ लिक्विड घेणार. किती घेणार? युनिट मास ऑफ लिक्विड. सो अमाउंट ऑफ हीट absorbed by unit mass of liquid at constant temperature to convert into gaseous state is known as specific latent heat. Amount of heat absorbed by unit mass of liquid into gaseous state at constant temperature is known as specific latent heat of vaporization. ही पण व्हॅल्यू फिक्स राहणार, कारण याचं अमाऊंट फिक्स आहे. युनिट मास मध्ये 1 ग्रॅम ठेवतो तेव्हा त्याला गॅस मध्ये कन्वर्ट व्हायला किती हीट लागेल हे पण फिक्स राहील. म्हणून ह्या व्हॅल्यू ठरलेल्या असतात. म्हणून पेज नंबर 63 वर बघा, खाली आपल्याला एक टेबल दिला आहे, पण ह्या सगळ्या व्हॅल्यू काढत असताना ऍटमॉस्फेरिक प्रेशर कॉन्स्टंट ठेवावं लागतं, हे लक्षात ठेवा. पेज नंबर 63 वर बघा, आपल्याला कोणकोणते पदार्थ दिले? आईस दिलाय, कॉपर दिलाय, इथाइल अल्कोहोल, गोल्ड, सिल्वर, नील. या सगळ्याचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट ठरलेला आहे. या सगळ्याची स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ठरलेली आहे, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ठरलेली. उदाहरणार्थ आपण आईसचा घेऊया. मेल्टिंग पॉइंट त्याचा 0 आहे, बॉइलिंग पॉइंट 100 आहे. त्याला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किती लागेल? 333 किलो जूल पर किलोग्रॅम. तर या ठिकाणी युनिट मास आपण 1 किलोग्रॅम घेतले. 1 किलोग्रॅम जर आपण बर्फ घेतला तर त्या बर्फाला पाण्यामध्ये रूपांतर होण्यासाठी किती लॅटेंट हीट लागेल? 333 किलो जूल लागेल, असा त्याचा अर्थ होतो. जर ग्रॅम घेतलं कमी प्रमाणात, 1 ग्रॅम जर आपण आईस घेतला तर त्याला 80 कॅलरी लागते. पुढे बघा, वेपरायझेशनच्या व्हॅल्यू ठरलेली आहे 2256. जर आपण लिक्विड घेतला, वॉटरचं वेपरायझेशन करायचं असेल, 1 किलोग्रॅम घेतलं तर त्याला 2256 किलो जूल एवढी लॅटेंट हीट लागते. आणि 540 किती लागणार? जर आपण 1 ग्रॅम वॉटर घेतलं, 1 ग्रॅम वॉटरला वेपरायझेशन करायचं असेल तर 540 कॅलरी लागते. असं प्रत्येक पदार्थाची व्हॅल्यू ठरलेली आहे. लक्षात घ्या, व्हॅल्यू लक्षात ठेवा, या महत्वाच्या आहेत. तर याला आपण लॅटेंट हीट म्हणतो. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन कोणासाठी आहे? सॉलिड टू लिक्विड कन्वर्ट होताना. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन कोणासाठी आहे? लिक्विडचं गॅस होत असताना. या दोन्ही प्रोसेस होत असताना कॉन्स्टंट टेम्परेचर राहते. ही प्रोसेस होत असताना टेम्परेचर कॉन्स्टंट राहते, ते म्हणजे मेल्टिंग पॉइंट म्हणून. आणि वेपरायझेशन होताना टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहते, त्याला बॉइलिंग पॉइंट. ओके.